मकर संक्रांतीनिमित्त नागपुरातील 15 उड्डाण पूल बंद आहेत। नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे। हा धोका टाळण्यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। सायंकाळी 6 वाजेपर्यंत उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद असतील। अँटी सोशल एलिमेंट जे आहेत ते नायलॉन मांजाचा वापर करतात, जो की चुकीचा आहे आणि गैरकायदेशीर आहे। त्यावर कारवाई देखील पोलिसांनी केलेली आहे। परंतु जर कोणी नायलॉन मांजाचा वापर करत असतील तर पतंगचा जो मांजा आहे तो पुलावर अडकण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे बरेच अपघात पूर्वी घडलेले आहे। तर ते अपघात घडू नये, नागरिकांचे जीविताचे रक्षण व्हावे याकरता ते पूल वाहतुकीस बंद करण्यात आलेले आहे। मकर संक्रांतीच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात पतंग उडवली जाते, त्यामुळे मांजामुळे येथे अपघात होण्याची शक्यता असते। त्यामुळे नागपूर वाहतूक पोलिसांनी जे ते शहरातील जवळपास 15 जे उड्डाण पूल असतील ते आज दिवसभर बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि एकंदरीतच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून जे ते या पद्धतीने जे ते गळ्याला हे बांधले जात आहे आणि सोबतच बाईकच्या समोर जे आहे ते तार देखील लावले जात आहे। एकूणच पाहायला गेलं तर मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मांजाचा वापर करत पतंग उडवली जाते, त्यामुळे कुठेतरी वाहतूक चालवताना जे आहे ते अपघात होण्याची शक्यता असते। सोबतच लहान मुलं सुद्धा जे आहे ते पतंग घेण्यासाठी रस्त्यावरती धावून येतात, त्यामुळे अपघात होऊ शकतात। त्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर वाहतूक पोलिसांनी जे ते एकंदरीतच शहरातील जवळपास 15 उड्डाण पूल जे आहे ते बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज दिवसभर जे आहे ते सायंकाळपर्यंत याच पद्धतीने जे आहे ते हे सगळे पूल उड्डाण पूल जे आहे ते बंद राहतील। कोणती वाहनं जे आहे ते या पुलांवरनं जाणार नाही आणि सायंकाळी पेट्रोलिंग केल्यानंतर संपूर्ण जे काही मांजा वगैरे रस्त्यावर पडलेला असेल ते संपूर्ण हटवल्यानंतर जे आहे ते एकंदरीत ही वाहतूक आता सुरू करणार असल्याची माहिती जी आहे ते पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे ते एकूणच पोलिसांकडून हे एक महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।